नमस्कार. मी डॉक्टर सूर्यवंशी, सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तू मार्गदर्शन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनःपूर्वक स्वागत करतो. आपण बघत आहोत वास्तुशास्त्र. आज आपण या विषयामध्ये बघणार आहोत वास्तू आणि वास्तूच्या सभोवतालची असणारी रोपं किंवा झाडं. पहिला नियम हा असावा की वास्तूला म्हणजे वास्तूपासून एक 10 फुटाच्या आतमध्ये कोणतंही मोठं झाड नको आहे. जे काही एखादं मोठं झाड तुम्हाला लावायचं असेल तर ते 10-15 फुटाच्या थोडं लांब असतं ते. जसे की जी मोठी झाडं आहेत तर ती मोठी झाडं त्यांची मुळं खूप मोठी असतात आणि ती वास्तूमध्ये शिरून वास्तूचा पाया तुमचा सगळा खराब करू शकतात. त्यामुळं कुठलीही मोठी झाडं की ज्या झाडांची मुळं मोठी मोठी होऊ शकतात अशी झाडं वास्तूच्या एक 15 ते 20 फूटपेक्षा पण थोडंसं लांब लावणं गरजेचं आहे, जर आपली जागा तेवढी मोठी असेल तर. अन्यथा नकोच. प्रामुख्यानं 4 झाडं वास्तूच्या सभोवताली असावीत हा असा रूल आहे, पण ती झाडं थोडीशी लांब असावीत, आता जसं सांगितलं तसं. तर पूर्वेला वडाचं झाड असावं हे खूप लाभदायक आहे. इतर कोणत्याही तिन्ही चारी दिशेला वडाचं झाड नको आहे. पूर्वेला वडाचं झाड असावं, दक्षिणेला उंबराचं झाड असावं, दक्षिणेला उंबर असावं, पश्चिमेला पिंपळ असावा आणि उत्तरेला बेल किंवा पळस असावं. ही 4 महत्त्वाची जी झाडं आहेत, ही सगळीच झाडं यांची जी मुळं जी आहेत ही खोलवर जाण्याची शक्यता असते, पसरण्याची शक्यता असते, त्यामुळे ही थोडीशी लांब लावावी. त्यानंतर जी काही मोठी झाडं आहेत म्हणजे उंचीनं मोठी, जसं की कदंब आहे, सुरू आहे, अशोक आहे, आंबा आहे, तर अशी झाडं शक्यतो ही दक्षिण आणि पश्चिम दिशेला असावीत. म्हणजे उंच झाडं जी आहेत ती दक्षिण पश्चिमेला असावीत. आणि जी छोटी छोटी झाडं आहेत, हल्ली आंब्याची देखील छोटी रोपं मिळत आहेत, एक 7, 8, 10 फुटापर्यंत ती रोपं वाढतात. अशी रोपं पूर्वोत्तर चालू शकतील जर ती उंचीने लहान असतील तर. आणि जर ती देशी आंब्याची वगैरे जर ती उंच जाणारी मोठी असतील तर ती दक्षिण पश्चिमेलाच असणं गरजेचं आहे. नारळाची झाडंसुद्धा दक्षिणेकडं आणि पश्चिमेकडं मगाशी सांगितलं तसं तुमच्या वास्तूपासून बांधलेल्या वास्तूपासून साधारणपणे 15 फुटापेक्षा पण लांब असावेत. चीक येणारी कुठलंही झाड आपल्या प्लॉटमध्ये सुद्धा असू नये. चीक येणार आहे ज्याच्यामध्ये रुईचा समावेश होऊ शकतो. पुन्हा अजून एक आहे असे काहीतरी 2-3 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर ज्या ज्या झाडाचं चीक येतो अशी चीक येणारी झाडं प्लॉटमध्ये अजिबातच नको आहेत. काटेरी झाडं नको आहेत, जसं की बाभळ वगैरे, कुठलंही बाभळ असू दे, किंवा पपई पण नको आहे. तुमच्या आवारामध्ये पपई नको आहे, शेवगा नको आहे, जांभूळ नको आहे, चीक आलेली झाडं नको आहेत. हे थोडंसं लक्षात घ्या. मग कुठली चालू शकतील तर बेल चालू शकेल, पारिजातक चालू शकेल, गुलाब चालू शकेल. गुलाबाला जरी काटे असतील तरी गुलाब चालू शकतो. त्यानंतर चाफा चालू शकेल, त्यानंतर मोगरा चालू शकेल, जाईजुई चालू शकेल. मनी प्लॅन्ट जर लावायचं असेल तर आग्नेय दिशेकडं मनी प्लॅन्ट लावा आणि तेही घराच्या शक्यतो बाहेर असावं. शक्यतो वेली ह्या असू नयेत हा नियम आहे, पण काही ठिकाणी चालू शकेल, काही ठिकाणी नाही. जसं की बोगनवेल पण आहे, मनी प्लॅन्ट आहे, अजून काही शोची वेली आहेत, ते आपण थोडंसं अवघड पडतं नाकारायचं वगैरे. त्याचबरोबर आंबा, फणस, चिकू ही झाडं आहेत. मगाशी सांगितलं तसं बेल हा उत्तरेला
असू दे, सागवान देखील तुम्हाला चालू शकेल. कदंब चालेल तुम्हाला, पण तो दक्षिण, पश्चिम, नैऋत्य या भागामध्ये असावा. ज्या झाडांची फुलं पांढरी शुभ्र आहेत, अशी जसं जाई, जुई, मोगरा, पारिजातक वगैरे ह्या सगळ्या ज्या आहेत ना, हे पूर्वोत्तर असावेत. पूर्वोत्तर. निळ्या अलीकडं काही निळे गुलाब, काळे गुलाब किंवा गोकर्ण असे काही निळ्या रंगाचे फुल वनस्पतीसुद्धा आहेत. तर ह्या निळ्या किंवा काळ्या किंवा जांभळ्या रंगाचे जे काही फुलझाड आहेत, हे तुम्ही पश्चिम दिशेला लावू शकता. हां, लाल रंगाचे जे आहेत, जसं की लाल जास्वंद, लाल गुलाब, असे लाल जे झाडं आहेत, अशी तुम्ही घराच्या आग्नेय कोपऱ्याला तुम्ही लावू शकता. निशिगंध पूर्वेला चालू शकेल, ईशान्येला देखील तुम्हाला चालू शकेल. एखादं पांढरं किंवा गुलाबी रंगाचं कमळसुद्धा तुम्ही तुमच्या वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये एखादा छानपैकी खड्डा करून किंवा एखादी मोठी तिथं कुंडी ठेवून त्या कुंडीमध्ये कमळाची देखील तुम्ही फुलं लावू शकता. हे झालं सगळं फुलं झालं. त्याचबरोबर फळांची पण काही झाडं आहेत, जसं की आंबा चालू शकतो, चिक्कू चालू शकतो. हां, त्याच्यामध्ये तो हे आहे. शेवगा प्लॉटमध्ये शक्यतो नको आहे. शेवगा नको आहे, पपई नको आहे. हां, महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिंबू देखील आपल्या प्लॉटमध्ये असू नये असा रूल आहे. पण आता बरेच जण तो रूल पाळत नाही आहे. तर किमान एक करा की तुम्ही जिथं कुठं लिंबू लावलेला आहे, त्या लिंबूच्या झाडाच्या आणि तुमच्या वास्तूच्या बरोबरमध्ये एखादं तुळशीचं रोप तुम्ही लावा. तुळशीच्या एक रोपाचे एक वैशिष्ट्य असं आहे की तुळस ही एकमेव वनस्पती अशी आहे की तुम्ही वास्तूच्या आतमध्ये, वास्तूच्या बाहेरमध्ये, वास्तूच्या कोणत्याही दिशेला कुठल्याही प्रकारची तुम्ही तुळस लावू शकता. तुळशीचे भरपूर नमुने आहेत. प्रामुख्याने त्यातले 2 प्रकार माहिती असतात की राम तुळस आणि कृष्ण तुळस. तर तुळशीचे बी इझिली अवेलेबल असतात. ते बी वाढल्यानंतर तुम्ही घ्या आणि त्या तुळशीच्या मंजुळा घेऊन संपूर्ण प्लॉटमध्ये सगळीकडे पसरून टाका. जेवढी उगवतील तेवढी उगवतील, काही अडचण नाही आहे. तर हे सगळं फुलं फळांच्या बाबतीतलं झालं. ठीक आहे, आज आपण इथं थांबूया आणि काही शंका असतील तर विचारा. हां, बाकीच्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो आहे. आजचा प्रश्न असा आहे की दक्षिणायन म्हणजे काय आणि उत्तरायण म्हणजे काय, हे थोडक्यात सांगावं. सर्वांना विनंती करतो की हा व्हिडिओ जेवढा तुमच्या ओळखीच्या लोकांना पाठवता येतील तेवढं पाठवण्याचं पुण्यपदरात पाडून घ्या. आवड असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हे चॅनल माझं एकट्याचं नाही आहे, आपणा सर्वांचं आहे. ओके, व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद.